असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। अवेंजर्स त्याला किचन आहे त्या चावीला, जर ती कोणाची चावी असेल तर सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल झाले। अग्रोली टीमच्या दरम्यान बॅटिंग करण्यासाठी अमित पांडे आणि नॉस्टा गँगला बॅट्समन आहे राहुल खान। षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाज पहिला। P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी फरीद मुल्ला गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। एका बाजूला सीपीटी वॉरियर्स आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते टीम तर फरीद मुल्ला षटक क्रमांक पहिलं। P1चं पहिलं षटक पहिला बॉल अमित पांडेसाठी पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय। डीप कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय। सेकंड रन साठी कॉल येतोय आणि दुसरी धाव ही मात्र वेगाने कंप्लीट झाले। धावफलकाचं खातं इथून ओपन झालंय। टीमचं अकाउंट इथून ओपन करतोय अमित। स्वतः या टीमचा कर्णधार आहे आणि त्याची घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या चषकामध्ये। यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज बॅट्समन क्रमांक पहिला अमित इथून मात्र बाद झालाय। ऑफस्टिकच्या खूप बाहेर हा बॉल पिच झाला। तदनंतर इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळाला। बॅटच्या टॉयला लागल्यानंतर यष्टीरक्षक रणजितच्या दरम्यान खूप चांगला झेल पकडण्यात आला आणि पहिला फलंदाज इथून मात्र बाद झालाय बॅटिंग करत असताना अग्रोली टीमच्या दरम्यान। नवीन बॅट्समन नवीन मैदानात दाखल झालाय नवीन कातकरी। एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू आहे नवीन कातकरी। जबाबदारी दिली कॅप्टनने बॅटिंग करण्यासाठी। टीमचा कॅप्टन लवकर जरूर बाद झालाय परंतु इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल अग्रोली टीमला या मॅच मध्ये। 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते। फरीद मुल्ला गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। षटक क्रमांक पहिला हाताळत असताना पंचांच्या डाव्या बाजूने। नेक्स्ट बॉल यावेळेचा बॉल उडवलाय ऑन साइडला। हा बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी नवीनच्या बॅटमधनं हा येतोय षटकार। खूप चांगला स्ट्रोक नवीनच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला पहिला बॉल फेस करत असताना आणि 6 धावांसाठी टीमची धावसंख्या 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या। खूप चांगली सुरुवात इथून मात्र नवीन कातकरीने आपल्या टीमसाठी करून दिली। P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा धावफलकावर लागल्यात। नेक्स्ट बॉल स्विच हिटचा फटका। प्रयत्न तर जरूर चांगला होता परंतु बॅटचा फेस ओपन करत असताना संपर्क होत नाहीये। डॉट बॉल येतोय। कमबॅक केले फरीद मुल्लाने। एक्सपिरियन्स मॅन अनुभव आहे फरीद मुल्लाकडे। बरीचशी वर्ष या खेळाडूने क्रिकेट खेळलंय। अँड्रम टेनिस बॉल क्रिकेट पासून केलेली सुरुवात आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर एक लेजंड खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे या सीबीडी विभागामध्ये। एका बाजूला यंगस्टर खेळाडू नवीन कातकरी। यावेळेचा बॉल खूप चांगला स्ट्रोक लॉंग ऑन बॉडी लाईनच्या रिजन मध्ये हा बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क। नवीन कातकरीच्या बॅटमधनं आणखीन एक धमाकेदार षटकार। टीमची धावसंख्या 14 धावा। शेवटचा बॉल खूप चांगली धावसंख्या धावफलकावर लागले पहिल्या ओव्हरमध्ये। पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकार जरूर आलेत। चांगली बॅटिंग करतोय अग्रोली टीम। नवीन कातकरी त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले। शेवटचा बॉल यावेळेचा बॉल सोडून दिलाय। ऑफस्टिकच्या खूप बाहेर बॉल पिच झाला। अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत व्हाईट बॉल।
शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक्स्ट्रा दाबा दफल कव्हर ऍड केले जातील. आणखीन एक चांगला स्ट्रोक इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला डीप कव्हरच्या रिजन मध्ये नवीन कातकरीच्या बॅट मधनं हा येतोय क्रॅकिंग चौकार आणि टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली ती मात्र 19 धावा. 19 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. पहिलं षटक खूप महागडं राहिले सीबीडी वॉरियर्स या टीम साठी. पहिल्या ओव्हर मध्ये 1 गडी बाद आणि 19 धावा या खर्च झाल्यात. एकोणीस धावा 19 रन्स. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज दिनेश कमबॅक करावा लागेल सीबीडी वॉरियर्स या टीमला. या मॅच मध्ये चांगली सुरुवात करून दिली. नवीन कातकरीने एक चांगला खेळाडू आहे. नवीन कातकरी स्टार्टिंग याला बॅट्समन आहे राहुल खान. फुलटॉस बॉल. संधी होती मोठा हिट खेळण्याची परंतु डॉट बॉल येतोय. दिनेश षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक ऑन साइडला. हा बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय राहुल खानच्या बॅट मधनं. हाफ ट्रॅकर हा बॉल जरूर होता. स्वतःसाठी जागा बनवली राहुलने आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये हे खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 4 ने वाढते. धावा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावफलकावर लागल्यात 23 धावा. 23 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. बॅटिंग करत असताना आग्रोली या टीमच्या दरम्यान 1 लॉस ऑफ 23 रन्स. खूप चांगली सुरुवात केली आग्रोली या टीमने या मॅच मध्ये. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये दुसरं षटक आतापर्यंत चालू आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला ऑन द कार्पेट. हा बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव. स्ट्राईक रोटेट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. आतापर्यंत धावफलकावर लागल्या 24 रन्स आणि अजून देखील 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचला अग्रोली हा संघ. बॅटिंग करत असताना टॉस जिंकला टीम सीबीडी वॉरियर्स या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. अग्रोली संघ सध्याच्या घडीला खूप चांगली बॅटिंग करतोय. नवीन कातकरी आहे स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी. यावेळचा बॉल फुलटॉस बॉल. खूप चांगला स्ट्रोक फाईन लेग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये हा बॉल चाललाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि 4 धाब्यांसाठी आहे तो चौकार. बॅट्समन नवीन कातकरीच्या बॅट मधनं 4 धाब्यांसाठी आणि टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धावा लागला तर 28 धावा. 28 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. अजून देखील 2 बॉल शिल्लक आहेत. हे षटक खूप महागडं राहिले आतापर्यंत दिनेश. पहिल्या ओव्हर मध्ये देखील 19 धावा आल्या. या ओव्हर मध्ये देखील आतापर्यंत 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 बॉल मध्ये अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. दिनेशला कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल उडवला. डीप मध्ये फिल्डर आहे आणि इथून कोणती चुकी होणार नाही आणि बॅट्समन क्रमांक दुसरा इथून बाद झालाय.
न्यू बॅट्समन मैदानावर दाखल होईल. तर नितीश शर्मा न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. नवीन कातकरने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. त्याच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर 20 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. वैयक्तिक शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक दुसरा आपल्यासमोर चालू असताना. तर चला सामना थोडासा स्पीडली चालू ठेवा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. दांडी 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 गुल आणि बॅट्समन क्रमांक इथून मात्र बाद झालाय. नितेशला इथून मात्र परतावं लागेल. गोल्डन डकचा शिकार होत असताना आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अग्रोली टीमच्या दरम्यान 28 धावा. 3 गडी बाद 28 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या. या ओव्हरमध्ये 2 चौकार जरूर आले परंतु तदनंतर खूप चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं दिनेशच्या दरम्यान. या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आणि 2 विकेट संपादित केल्यात. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाज रणजित आलाय. स्वतः या टीमचा कॅप्टन आहे. जबाबदारी घेतली कॅप्टनने स्वतःच्या खांद्यावरती. पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या समोर चालू असताना 12 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहेत. उर्वरित 12 बॉलमध्ये किती धावा येतील या दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान हे देखील पाहणे इम्पॉर्टंट असणार आहे या मॅच मध्ये. रणजित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. सौरव स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे राहुल. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या रिझन मध्ये त्याच्या बॅटमधनं चौकार आलाय. रणजितचा पहिला बॉल. आडव्या बॅटने मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु अक्रॉस द लाईन हे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल येतोय. अक्रॉस द लाईन क्रिकेट खेळत असताना तुमच्या बॅटस्विंग आणि बॉलवर नजर देखील प्रॉपर असावी लागते. ते चित्र आपल्याला मैदानावर पाहायला मिळालं राहुल खानच्या दरम्यान. पहिल्या बॉलवरती नेक्स्ट बॉल. डबलचा बॉल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल देखील मिस झालाय. स्विंग इन अ मिस. फिंगर रोल केले. बॉलवर टप्पा पडल्यानंतर धीम्या गतीने हा बॉल रिलीज झाल्यानंतर डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 बॉल इथून मात्र डॉट आलेत. रणजित चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. स्वतः या टीमचा कर्णधार आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक. हा बॉल उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल खानच्या बॅटमधनं हा येतोय लाजवाब स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 34 धावा. 34 रन्स धावफलकावर लागल्यात. बॅटिंग करत असताना अग्रोली या टीमच्या दरम्यान राहुल खान सध्याच्या घडीला आपल्या फॉर्म मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन कातकरी बाद जरूर झालाय परंतु अजून देखील जर आपण मैदानावर पाहिलं तर राहुल खान हे वादळ मैदानावर दाखल आहे. रणजित पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. त्यावेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. कॅच ड्रॉप झाले. अशा कॅचेस तुम्हाला पकडणं खूप इम्पॉर्टंट असतं फर्स्ट इनिंग मध्ये जेव्हा तुम्ही फिल्डिंग करत असता परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर जीवनदान मिळालंय राहुल खानला. या जीवनदानचा फायदा घ्यावा लागेल. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 36 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. बॅटिंग करत असताना अग्रोली टीम 2 बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. यावेळेचा बॉल फिंगर रोल केले बॉलवर. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल स्टेअर झालाय. हा बॉल जर आपण पाहिला तर लोहित बॉल पर्यंत पोहोचतोय. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या दरम्यान. सौरव आणि राहुल खान. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल आणि बॅट्समन झाला इथून मात्र बाद शेवटच्या बॉलवर. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अग्रोली टीमच्या दरम्यान 4 गडी बाद 38 धावा, 4 लॉस ऑफ 38 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर शेवटच्या षटक टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लागली 38 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च झाला रणजितच्या. शेवटचं षटक आहे निखिल कदम गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यावेळेचा बॉल पडल्यानंतर स्विंग झाला, टर्न होतोय, या बॉलला डॉट बॉल येतोय. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर टर्न होतोय हा बॉल. बॅक टू बॅक दुसरा बॉल इथून डॉट बॉल आलाय निखिल कदमच्या दरम्यान. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे सौरव. शेवटचं षटक आहे. स्लॉगिंग ओव्हर मध्ये निखिल कदमला आमंत्रण दिले. पहिले 2 बॉल खूप चांगले रिलीज झाले निखिलच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील खूप चांगला बॉल आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. आणखीन एक फलंदाज इथून बाद होतोय अकोला टीमच्या दरम्यान बॅटिंग करण्यासाठी. बॅट्समन मैदानावर दाखल झालाय तहसील. तर 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. निखिल कदम आतापर्यंत 3 बॉल रिलीज झालेत. तिन्हीच्या तिन्ही बॉलवर धाव आली नाहीये. हा देखील व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या आतापर्यंत 39 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, परंतु तदनंतर खूप चांगलं कमबॅक केलंय सीपीडी वॉरियर्सनी या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल येतोय. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल आहे. फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये आपल्याला एक्स्ट्राच्या मदतीने पाहायला मिळाली. 39 रन्स धावफलकावर लागलाय. शेवटचा बॉल खूप चांगला स्ट्रोक. शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा. पहिल्या इनिंगच्या खेळीतून समाप्त झाल्याने टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 41 धावा आणि 42 धाब्यांचं लक्ष आहे. कोणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025
धावा करायच्या 42 जिंकण्यासाठी सीबीडी वॉरियर्स या टीमला. थँक्यू. शिवशंकर क्रीडा मंडळ व नयन पाटील युवक प्रतिष्ठान आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट संघांचे सर्व क्रिकेट रसिकांचे मान्यवरांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. मॅच नंबर 2 देवी 11 आग्रोळी विरुद्ध शिबडी वॉरियर्स. आग्रोळी संघाने 41 धावा करून 42 धावांचा टार्गेट सेट केलाय तो शिबडी वॉरियर्स संघासमोर. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 24 बॉल मध्ये 42 रनची गरज आहे. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टीम देवी 11 आग्रोळी अमित पांड्यान टीम आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम सीबीडी वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. रणजित साबळे आणि त्याचबरोबर लोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम सीबीडी वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून ज्या जोडीने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर टीम सीबीडी वॉरियर्स या टीमचं क्रिकेट वर्चस्वामध्ये आणलं. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या विक्रमी खेळीच्या माध्यमातून आपल्या टीमला विजय संपादन करून दिला. ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. रणजित साबे आणि लोहित कुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज नवीन कातकरी आपल्याला पाहायला मिळेल. अल्पावधीमध्येच कमी वयामध्ये भरपूर चांगली यशाची शिखरं गाठली. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेक स्पर्धांमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नवीन कातकरी गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश रणजित आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित साठी पहिला बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं. चेंडू चाललाय सर. येस, इट इज अ सिक्सर. पहिल्या बॉलवर स्वागत केलं गोलंदाज नवीन कातकरीचं. फलंदाज रणजित साबेच्या बॅट मधून येतोय. एक दर्जेदार नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. आखूड पद्धतीचा हा बॉल होता परंतु बिरकावून दिला. सर 6 रनसाठी पहिल्या बॉलवर षटकारांनी सुरुवात करून दिली टीम सीबीडी वॉरियर्स या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू राहिले जे मात्र षटकारांनी सुरुवात करायचे. त्यामध्ये वीरेंद्र सेहवाग सर असतील, क्रिस गेल जे मात्र इनिंगच्या सुरुवातीला पहिल्या बॉलवरच स्वागत करायचे बॉलरचं षटकाराने. सध्याच्या घडीला नवीन कातकरीचं स्वागत केलं रणजित साबेने. ज्या प्रकारे पहिल्या बॉलवर त्याच्या माध्यमातून षटकार आला आणि धावफलकाची गती वाढली. स्कोरबोर्ड ओपन झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत गेलाय. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 8 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 2 कॅमेरा सहित या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये निसर्ग त्याचबरोबर अमोल देखील आपल्याला पाहायला मिळतं. टेक्निकल ऑपरेटर स्वप्नील आणि सोहम अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून लॉफ्ट केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर पाहायला मिळाला. कल्पकता भरलेला स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट मिळवून दिला टीम रणजित साबेने. गोलंदाज पुढे एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला परंतु त्यानंतर थेट यष्ट्याचा वेध घेतला आणि विकेट क्रमांक पहिला. 12 रनवर पहिला धक्का टीम सीबीडी वॉरियर्स या टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. स्टान्स बदलले होते. टायमिंग थोडस चुकलं आणि बॅटच्या स्लाइडचा वेध जरूर घेतला परंतु त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेण्यात आलाय. एक विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज राहुल जठार आपल्याला पाहायला मिळेल. बारा रनवर एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज राहुल जठार आपल्याला पाहायला मिळेल.
राहुल साठी हा बॉल लॉफ्ट केला लॉंगॉनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या क्षणाला ही गंमत पाहायला मिळाली, परंतु त्याची किंमत मोजावी लागेल. देवी 11 आग्रोई या टीमला आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. फिल्डरच्या माध्यमातून चूक झाली, परंतु येणाऱ्या काळामध्ये या चुकीची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. चांगली सुरुवात केली या सेकंड इनिंगला. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हलक्यात दिशा दिली. एक धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. एक षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 17 धावा ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहे. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला आणि समीकरण येणाऱ्या 18 बॉल मध्ये 25 धावा अजूनही पूर्ण करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला गोलंदाज नवीन कातकरी. एक चांगली सुरुवात करून दिली रणजित साबेने, परंतु रणजित बाद झाल्यानंतर राहुल जटार मैदानाच्या आतमध्ये आला. 2 बॉल त्याने पेस केले. 5 रनवर तो खेळतोय. सलामीवीर लोहित अजूनही स्ट्राईक पासून वंचित आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेल नंबर 2 आणि सौरभ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा बॉल मध्ये अजूनही 25 रनची गरज आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी 11 दिवाळे आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये. या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट गावदेवी 11 दिवाळे या टीम अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अकुड पद्धतीचा हा बॉल होता. फक्त दिशा दिली. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. अप्रतिम सरळ 4 रनसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि 21 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 9 रनवर खेळतोय फलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. येणारी 17 बॉल अजून 21 रनची गरज. राऊंड द विकेट. राहुल साठी हा बॉल लॉफ्ट केलाय. फटका चांगलाय. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन 4 रनसाठी 1 बाउन्स. आणखीन एक मोठा प्रहार. आज चौकार. चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर 25 रन. सलग बॅक टू बॅक 2 चौकार आतापर्यंत आलेत या फलंदाजाच्या माध्यमातून. 3 चौकार या फलंदाजाने लगावले. या स्पर्धेमध्ये 3 बॉल मध्ये 3 चौकार मारण्याचा विक्रम एकंदरीत राहुलच्या नावावर होईल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या मॅच मध्ये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली होती परंतु लाईन त्याने मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. आतापर्यंत 9 बॉलचा खेळ झालाय, परंतु इनिंग चालू झाल्यापासून अजूनही एकही बॉल लोहितने पेस केला गेलेला नाही. स्ट्राईक पासून तो वंचित राहिला. आतापर्यंत 9 बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगला दर्जाचा थ्रो. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. 10 बॉल नंतर आतापर्यंत स्ट्राईक मिळाली फलंदाज लोहितला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट. स्विच हिट केलाय. टायमिंग बेमिसाल. लोहितचा फेवरेट स्ट्रोक हा स्विच हिट आणि या स्विच हिटने सध्याच्या घडीला या बॉलवर केले सुपर हिट फलंदाज लोहितला. या चौकाराच्या साह्याने
टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन. शेवटचा अंतिम बॉल येणारे चेंडू आहेत 13 आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 12. 13 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता आहे. चला टीम गावदेवी 11 दिवाळी टीमचं कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. फलंदाज लोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता परंतु 1 रन जरूर कंप्लीट होते. शेवटच्या अंतिम बॉलवर फक्त एकच धाव या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या 31 रन. सामन्याचं चित्र बदललं. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 11 रनची आवश्यकता ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. अनेक नामवंत स्पर्धांमध्ये 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं. त्यामध्ये आपण जर पाहिले तर रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये देखील आपण पाहिलं. थर्टी 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल आणि 11 रनची गरज असताना स्पेल नंबर 3 गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर केलं स्वागत राहुल सर 6 रनसाठी. यस इट इज अ सिक्सर. हा षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. फक्त आणि फक्त षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. 41 रन आतापर्यंत झालेत आणि आता मात्र 10 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता आहे. चला टीम गावदेवी 11 दिवाळी टीमचे कॅप्टन षटकाराने सामना संपून दिलाय. तर चला लोहित भाई आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या 5 बॉल मध्ये 21 रनची एक बहारदार इनिंग आपण पेश केली. तर प्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. चला तर दोन्ही टीमचं कॅप्टन आपण देखील यायचं आहे. तर सोमनाथजी म्हात्रे यांच्या शुभस्य सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे.